एक दारू पिणारी व्यक्ती म्हणजे त्या घराचा वनवासच जो चालू असतो, पण तो बाहेरच्यांना कळत नसतो आणि घरातले मात्र भोगत असतात. तर नेमकं काय केल्यानं ही दारू सुटू शकते, काय पर्याय आहेत, कसे करू शकतो, आजचा हा व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे. तर मंडळी, आपलं हे चॅनल मिस्टिकल एरा यामध्ये आपलं स्वागत आहे. व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण आपल्या घरात घडत नसेल आणि कोणाच्या घरात जर ही गोष्ट घडत असेल तर त्या लोकांची जगण्याची पद्धत काय असू शकते, जाणीवा काय असू शकतात, वेदना काय असू शकतात, हे आपल्याला आज कळणार आहे. ज्या घरामध्ये एक व्यक्ती असते ना दारू पिणारी, तर त्या घरामध्ये आहे ना वातावरण एकदम वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार होतं. मानसिक ताण येतो, एन्झायटी येते, टेन्शन येतं, सगळं बिघडलेलं असतं. जो घराचे वाशे फिरलेले असतात. कारण दारू पिणं हा जो शौक आहे, ठीक आहे, तर शौक म्हणून थोडी पिणं आणि ते व्यसन लागल्यानंतर जी पिणं, याच्यामध्ये खूप फरक आहे. पहा, खूप लोक बोलतात की आम्हाला तर बस शौक आहे, आम्ही जस्ट असंच पितो. पण नंतर ते कधी व्यसनामध्ये बदलतं आणि कधी ते व्यसनाधीन होतात हे त्यांना कळत नाही आणि नंतर कळून वळत नाही. अशी परिस्थिती बरेच घरांमध्ये आहे. माझ्याकडे जास्तीत जास्त केसेस फक्त ह्या गोष्टींच्या येतात की मॅडम, घरामध्ये मिस्टर दारू पित आहेत किंवा मुलगा दारू पितो. आजकाल तर मुलीही पितात. मुलगा दारू पितो, ऐकत नाही, हात उचलतो, शिव्या देतो, उलटं बोलतो, काय करावं कळत नाही. नवऱ्याचीही तीच तऱ्हा, कामधंदे सोडून फक्त दारू पित आहेत, टी व्ही समोर बसतात, दारू पिऊन घरात झोपतात. तर अशी ही खूप भयानक परिस्थिती होत चाललेली आहे आजकाल. एक तर तरुण पिढी पूर्ण मोबाईलमध्ये बुडालेली आहे आणि काही अशी व्यसनी लोकं आहेत, ती नको नको त्या व्यसनांमध्ये बुडालेली आहेत मंडळी. तर फक्त दारूच असं नाही, कुठलंही व्यसन कुठल्याही घरामध्ये जर कोणी करत असेल, तरुण पिढीमध्ये जर तरुण मुलगा करत असेल, तरुण मुलगी करत असेल, तर त्या घरातल्या वेदना त्यांनाच माहिती आहेत की जे भोगतात. कळलं? घरातले पैसे जातात, मानसिक त्रास होतो तो वेगळा, त्याने शारीरिक खच्चीकरण होतो ते वेगळं, त्याच्यानंतर आणखीन बाहेरच्या कर्जांचा डोंगर उभा राहतो तो वेगळा. अशा अनेक पद्धतीने ही ते पूर्ण घर आहे ना, त्याचे वाशे फिरतात ते असे. पण याला नेमकं काय करू शकतो? आता दारू पिणारा असू दे किंवा आणखीन कुठलं व्यसन करणारा असू दे, हा ना एक मेंटल इलनेस आहे, माहिती आहे का तुम्हाला? म्हणजे ती व्यक्ती आहे ना इथून आजारी आहे, डोक्यातनंच आजारी आहे. कारण ज्याला कळतंय पण वळत नाही, जो स्वतःला हे समजावू शकत नाही की मला हे नाही प्यायचं, हे माझ्यासाठी चांगलं नाही आहे, आपण हे नको करूया. साधं ते पान पराग बघा ना, ते पान परागचं ॲडिक्शन माणसाला कॅन्सर आणतं आणि माणूस धुपवतो, मरतो. तरी त्या माणसांना अक्कल येत नाही. सिगरेट पिणाऱ्यांनाही अक्कल येत नाही. आजकाल तर काय बाया काय मुली काय सगळेच पितात. फॅड झालं आहे, ते फॅशन झाली आहे ती. म्हणजे एक काळ होता, ठीक आहे, की बायकांना या सगळ्या गोष्टी करताना भय वाटायचा, तरीही ते त्यावेळेस पण चोरून करत होते. आता तर राजरोसपणे करतात, मग काय प्रश्नच नाही, नाही का? आता तो पूर्ण लायसन मिळाल्यासारखे सगळे अगदी व्यसनं चालू आहेत. मला एक कळत नाही की जर आपल्याला कळतंय, तुम्ही घराचं सोडा हो, घरातल्या नातेवाईकांचं सोडा, सगळ्यांचं सोडा, मला एकच सांगायचं आहे की तुम्ही स्वतःचा विचार करा ना. जे लोक व्यसन करतात त्यांनी स्वतःचा विचार करायचा. तुम्ही गेल्यानंतर तुमच्या मागे राहणारी माणसं ना 4 दिवस रडतील, त्याच्यानंतर जो तो आपल्या कामाला लागेल, कोणाला काडीचा फरक पडणार नाही. पण तुम्हालाच तो फरक पडायला पाहिजे, कारण तुमचं आयुष्य आहे. भगवंताने आपल्याला दिलेलं हे सुंदर आयुष्य, आपण त्याच्या शरीराची, भगवंताने दिलेल्या त्या शरीराची वाताहत करायची, झीज करायची आणि स्वतः लवकर मरण ओढवून घ्यायचं. हे तुमचे भोग असू देत किंवा आणखीन काही असू देत, पण देवाने समजण्याची, समजून घेण्याची, विचार करण्याची आपल्याला शक्ती दिलेली आहे, इंद्रिय दिलेलं आहे, डोक्यासारखं त्या डोक्यात ती बुद्धी दिलेली आहे.
आपण बऱ्याच ॲड बघतो. इवन तुम्ही थिएटरमध्ये मूवी बघायला गेलात ना, तर पहिलं तुम्हाला ॲड येईल, सिगरेट पिऊ नका, हे पिऊ नका, त्याने कॅन्सर होतो, ह्या होतो आणि त्या होतो. पण आम्हाला मात्र अक्कल येत नाही. आम्ही तर आमच्या घराचा सर्वनाश करून सोडणारे, आम्ही सगळी व्यसनं करणारे. अशा आविर्भावात जे जगतात ना, ते सगळ्यात महामूर्ख असतात. कारण काही काडीचा फरक त्या घरच्यांना पडत असतो, कारण तुम्ही त्यांचे कोणीतरी लागत असतात, त्यांचा तुमच्यावर जीव असतो. पण तुम्हाला नातं महत्त्वाचं नाही आहे, तुम्हाला ती बाटली महत्त्वाची आहे किंवा आणखीन कुठली नशा करतात ती महत्त्वाची आहे. तर तुम्ही मनुष्य म्हणून घेण्याच्या लायक नाही आहे, तुम्ही त्या घरात राहण्याच्या लायक नाही आहे, तुम्ही डिझर्व करत नाही चांगली माणसं तुमच्या आयुष्यात. कळलं? आणि ते म्हणतात ना, दैव देतं पण कर्म नेतं. हे असे कपाळ करंटे लोक आहे ना, त्यांना बघायचं अशा वेळेस, की ज्यांना सगळं दिसतंय डोळ्यासमोर की आपण बर्बाद होतोय, आपलं घर बर्बाद होतंय, आपली नाती बर्बाद होत आहेत, तरीही आपण ही नशा करतोय. नशा करून इतकं सुख मिळतंय ना, मग ते सोडा, ते घरच सोडा ना. आणि नशेमध्ये पूर्ण कुठेतरी निघून जा, तोंड काळं करायचं अशा लोकांनी, ज्यांना ऐकायचंच नाही आहे कोणाचं. अशा लोकांनी खरं तर तोंड काळं करायचं, कारण घरात लहान मुलं बघत असतात, आपल्या माणसांना त्रास होत असतो. ह्याची जर तुम्हाला काही हय गय वाटत नसेल ना, तर त्यांनी तोंड काळं करून निघून जावं, जर तुमच्यात तेवढी हिंमत आहे. तुम्ही भित्रट आहात, कारण तुम्हाला माहीत आहे, तुम्हाला चांगलं माहीत आहे की आपल्याला काही झालं तर आपल्या घरची माणसं आपली काळजी घेतील, आपल्याला डॉक्टरकडे नेतील ना, म्हणून तुम्ही जात नाही आहे ते घर सोडून. कळलं? म्हणजे तुम्ही इतके भित्रे आहात, पण फक्त व्यसन करण्यापुरते, एखादी नशा करण्यापुरते तुम्ही मात्र भाग बनता. पण ते बनून काही अर्थ नाही आहे. खरं तुम्ही कोण आहात? जो व्यसनाच्या अधीन जातो ना, तो माणूस सगळ्यात मोठा भित्रा माणूस असतो, कारण त्याला काहीही सहन करण्याची शक्ती नसते. तो एक नंबरचा भित्रा असतो, तो मेंदूनी आजारी असतो, विकारी असतो, म्हणून तो ह्या सगळ्या व्यसनांमध्ये अडकतो. मग तो माणूस म्हणजे कोणीही असतो, त्याच्यामध्ये स्त्री असेल, पुरुष असेल, मुलगी असेल, मुलगा असेल, अशी लोक फक्त आणि फक्त भित्री असतात. त्याच्या पलीकडे त्यांना काही येत नसतं, काही माहीत नसतं, सहनशीलता नसते, भेकडपणा असतो, पळपुटेपणा असतो. ते कशालाच तोंड देऊ शकत नाही. त्यांच्या पोटामध्ये आकाबाई गेली की मग त्यांना सगळं बोलायचं सुचतं, मग त्यांच्यामध्ये डेअरिंग येते. अशी ती माणसं असतात. तर अशा त्या माणसांसाठी, त्या ज्यांना त्रास होतो ना, ते असे बरेचसे माझे क्लायंट्स आहेत जे मला विचारतात की मॅडम काहीतरी सांगा, काहीतरी उपाय द्या आम्हाला, की आमचं हे माणूस वाचवायचं आहे, आम्हाला त्याला वाचवायचं आहे. पहा, म्हणजे खरंच निर्लज्जपणाचं कळस असतो की आपण करणार नशा, आपण देणार ज्यांना त्रास, आपण त्या घराचे सगळे मातेर फिरवणार, त्या घराची माती करणार, त्या नात्याची माती करणार, आणि तरीही त्या माणसांना वाटत असतं कुठेतरी त्यांनी तुम्हाला वाचवावं, त्यांनी तुम्हाला यातून बाहेर काढावं. महत्त्वाचं काय माहिती का, की कुठेतरी आहे ना, तुमचं काहीतरी एक चांगलं काहीतरी काम असेल जे तुम्हाला, अशी माणसं आयुष्यात हवेत. अशी जी वेडी माणसं आहेत ना, त्यांच्यासाठी खास करून आहे ना, मी उपाय देणार आहे काही. पण मला वाटतं ना की उपाय करा तुम्ही, मी नाही म्हणणार नाही, उपाय करा तुम्ही, तुमचा जीव आहे, तुमचं माणूस आहे, सगळं करा, पण एका लिमिटपर्यंत करा. त्याच्या पलीकडे जाऊन उपाय वगैरे करू नका. सरळ रिहॅबमध्ये त्या व्यक्तीला ॲडमिट करा. कळलं? रिहॅबमध्ये ॲडमिट करा, त्याला तिथेच ठेवा. असा पण तो दारूत पैसा घालवतोय, तसा पण रिहॅबमध्ये पैसा जाईल. आणि मे बी होऊ शकतं की बरेचसे रिहॅब असंच ठेवतात, एकदम जुजबी काहीतरी ते अमाऊंट घेतात, असेही काही रिहॅब आहेत, तिथे तुम्ही ठेवू शकता. आता एक पहा की जो व्यक्ती दारू किंवा नशा, कुठलीही नशा असू दे, तो करतोय, तर नशा करणाऱ्याला सर्वात प्रथम आधी सांगून बघा की बाबा हे नको करू, किंवा त्याचं काउन्सिलिंग करवा. जर काउन्सिलिंग म्हणजे त्याच्यामध्ये पण जर तो ऐकत असेल की ठीक आहे बाबा, आपण काउन्सिलिंग करून घेऊया, तुम्ही त्याच्याशी आधी बोला, त्याला विश्वासात घ्या, त्यानंतर पण जर तो व्यक्ती ऐकत असेल तुमचं ना, मग तुम्ही त्याला घेऊन काउन्सिलरकडे जा. हे झाल्या पहिल्या 2 स्टेप. ठीक आहे. आता ज्या लोकांना काउन्सिलर वगैरे झेपत नसेल किंवा ऐपत नसेल, तर अशा लोकांनी आपल्या व्यक्तीला घेऊन ना देवळात जायचं, देवळासमोर बसायचं, त्याच्याशी चर्चा करायची की बाबा हे तू सोडणार आहेस की नाही, हे असंच चालणार आहे का. आणि मला माहिती आहे की ती तुम्ही हे सगळं बोललात ना, ती व्यक्ती काही सोडत नाही, तेवढ्यापुरतं हो हो करते, तुमच्यासमोर तो बैलोबा असतो, गोबू 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 करते ती व्यक्ती, आणि नंतर जैसे थे. पण साम दाम आणि दंड हे लक्षात ठेवा. आधी तुम्ही सगळ्यात पहिले प्रेमाने समजावून सांगा, मग थोडं रागाने समजावून सांगा,
नंतर मग अक्षरशः दंड म्हणजे घरातनं हकलून द्या. मी खरंच सांगते, अशा लोकांना घरातनं हकलून द्या. सगळ्यात बेस्ट शिक्षा आहे ही. बाहेर राहतील ना तेव्हा कळेल त्यांना की आयुष्य काय असतं, जग काय असतं. आणि आपण नशा करतानाही आपली घरामध्ये माणसं आपल्याला कसं सांभाळत होती, आज रस्त्यावर आपली काय अवस्था झाली आहे. हे करा, सगळ्यात पहिले करून बघा. त्यानंतर व्यक्ती तरीही नाही सुधारली आणि तुमच्या नसेल त्याला हाकलून द्यायचं डेअरिंग नसेल तर एक आणखीन गोष्ट लक्षात घ्या. पितृदोष जेव्हा येतो किंवा राहूची दशा येते ना तेव्हा हे सगळं घडायला लागतं. वास्तुदोष, पितृदोष, राहू. तेव्हा आपल्या घरामध्ये व्यक्ती नशा करणारी येते किंवा अचानक एखाद्या व्यक्तीला नवीन ॲडिक्शन लागतं किंवा ती अधिक नशा करायला लागते. कळलं? तर हे पण 3 उपाय असतात. ते दाखवून घ्या, व्यवस्थित बघा की ह्या गोष्टींमुळे तर नाही ना घडते, मग त्याचे काही रेमेडीज आहेत त्या केल्या पाहिजेत. त्यानंतर मी एक इतका रामबाण उपाय देणार आहे ना तुम्हाला की त्या व्यक्तीची दारू सुटलीच पाहिजे. पण उपाय करणारे आणि सातत्याने तो उपाय करायचा आहे, मनापासून करायचा आहे आणि विश्वास ठेवून करायचा आहे. जर विश्वास नसेल तर हा उपाय बघू, माझा व्हिडिओ बघू पण नका आणि हा उपाय करू पण नका. सर्वात प्रथम त्या व्यक्तीचा पासपोर्ट साईज फोटो घ्या. ठीक आहे? त्याचा तो फोटो आहे तो दक्षिणेच्या भिंतीवर लावा. दक्षिणेच्या भिंतीवर एकदम व्यवस्थित मधोमध लावायचा, म्हणजे दक्षिणेलाच लागला गेला पाहिजे. कोणीही विचारलं, आल्या गेल्या कोणीही विचारलं की हा फोटो का लावला आहे, तर म्हणायचं असंच लावला आहे, मला कुठेतरी पडलेला सापडला म्हणून मी उचलून लावला. या व्यतिरिक्त अजिबात सांगत बसायचं नाही की फोटो का लावला आहे, कशासाठी लावला आहे, काय काय, काहीही सांगायची गरज नाही. दक्षिणेला फोटो लावा. दुसरं, त्या व्यक्तीचं तुम्हाला जर त्याची दारू सोडवायची आहे तर हिरव्या पेनने एका प्लेन पेपरवर व्यवस्थित लिहायचं की ब्ला ब्ला व्यक्तीने, नाव लिहायचं, व्यवस्थित नाव लिहायचं. या व्यक्तीने आजपासून ह्या व्यक्तीने सर्व व्यसनं, नशा सोडून दिलेलं आहे. हा व्यक्ती कधीच नशा करत नव्हता किंवा हा व्यक्ती पूर्ण नशेतनं मुक्त झाला आहे असं लिहायचं आणि वेस्ट म्हणजे पश्चिमेच्या भिंतीवर ते चिकटवायचं. बरं, कुणाला दिसता कामा नये तुम्ही चिकटवल्यावर, तर मग काय करायचं, एखादी फ्रेम घ्यायची आणि त्याच्या मागे ते चिकटवायचं, पण हे पश्चिमेलाच लागलं गेलं पाहिजे. हे अफर्मेशन तुम्ही लिहायचं त्या व्यक्तीसाठी, कारण ती व्यक्ती लिहिणार नाही, त्यांना गरज नाही आहे, ते सगळे बाजीराव आहेत, त्यांना गरज नाही आहे, तुम्ही ते करून टाकायचं. तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं, शनिवारीच मारुतीच्या देवळात जायचं. ठीक आहे? मारुतीच्या देवळात गेल्यानंतर तिकडनं मारुतीच्या उजव्या पायाचा जो शेंदूर असतो तो त्या भटजीकडनं थोडासा डबीत काढून आणायचा आणि मारुतीला तिथे प्रार्थना करायची की आज मी तुझ्यासमोर हा संकल्प घेते की दर मंगळवारी 11 वेळा मी बजरंग बाण म्हणेन, बजरंग बाणाचं अनुष्ठान करेल दर मंगळवारी किंवा 11 दिवस, मंगळवारपासून सुरुवात करेन, 11 दिवस मी करेन. ठीक आहे? सलग कराल तर जास्तीत जास्त चांगलं आहे. मंगळवार काय होतं, आपल्याला विसरायला होतं, त्यामुळे मंगळवारचं मी इथे सांगतच नाही. मंगळवारपासून सुरू करा, 11 दिवस तुम्हाला करायचं आहे. पण तिथे मारुतीरायाला सांगून यायचं, मारुतीरायाला सांगायचं की आवाहन करते की या बजरंग बाणच्या अनुष्ठानाला तुझी उपस्थिती दर्शव. बरं, जो पण मंगळवार येईल जेव्हा तुम्ही हनुमानाच्या देवळात हे सांगून येता, हनुमानाला आवाहन करून येता, घरी आल्यानंतर तो जो शेंदूर आहे ना तो तिथे देव्हाऱ्याच्या तिथे ठेवायचा. ठीक आहे? देव्हाऱ्याच्या तिथे ठेवायचा आणि मंगळवारपासून, लगेचच येणाऱ्या मंगळवारपासून तुम्हाला बजरंग बाणाचं अनुष्ठान करायचं. बरं, बजरंग बाणाचं अनुष्ठान करताना 2 आसनं ठेवायची आहेत. एक आपलं स्वतःचं आसन आणि दुसरं बजरंग बली येणार आहेत त्यांचं आसन. तुम्हाला माहिती आहे का, बजरंग बाणाचं जेव्हा अनुष्ठान करताना तेव्हा हनुमंतानी साक्षात सांगितलेलं आहे की ज्या जिथे जिथे बजरंग बाण होईल तिथे तिथे मी हजर असेल. तेव्हा 2 आसनं ठेवायची, एक आपल्या मारुतीरायासाठी आणि एक स्वतःसाठी. समोर तुपाचा दिवा लावायचा, उदबत्ती लावायची, पाणी घेऊन बसायचं, आसन घ्यायचं, ज्या आसनावर तुम्ही बसणार आहात त्या आसनालाही नमस्कार करायचा. सुरुवात करण्याच्या आधी संकल्प घ्यायचा की तुम्ही का करत आहात हे. ठीक आहे? मग तुमचं नाव वगैरे संकल्प व्यवस्थित घ्यायचा आणि संकल्प घेतल्यानंतर मग 11 वेळा बजरंग बाण बोलायचा, 11 वेळा बोलायचा. आणि नंतर बजरंग बाण झाल्यानंतर पाया वगैरे पडून ज्यांना आरती शक्य आहे त्यांनी आरती करा, ज्यांना आरती शक्य नाही काही हरकत नाही आहे, कापूर ठेवा, कापराने फक्त ओवाळा.
ठीक आहे. ओवाळा आपल्या घरातल्या देवतांना, तिथे बजरंगबलीची मूर्ती आहे किंवा फोटो आहे असं आपल्या डोळ्यासमोर आणा आणि ओवाळायचं आहे. ओवाळून झाल्यावर तिथे पाणी प्यायचं आहे, जे आपण पाणी ठेवलेलं आहे ते प्यायचं आहे. पाणी प्यायल्यानंतर बजरंगबली जे बसलेले आहेत त्यांना परत वाकून नमस्कार करायचा. जे दुसरं आसन आपण ठेवलेलं आहे तिथे त्यांना वाकून नमस्कार करायचा आणि आशीर्वाद मागायचे की माझं हे अनुष्ठान अखंड पूर्ण होऊ देत आणि त्याला तू फलद्रूप कर असं म्हणायचं. संकल्प घेताना तुम्ही ज्या व्यक्तीची नशा आपल्याला सोडायची आहे ना, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे की मी हे अनुष्ठान त्या व्यक्तीसाठी करत आहे, तर त्या व्यक्तीचं जे काही नशा आहे त्यातून त्यांनी बाहेर यावं. ठीक आहे. आणि त्या व्यक्तीला रोज आपण जो शेंदूर आणलेला आहे ना मंदिरातून तो कपाळी लावायचा आहे. दुसरा उपाय, आता 11 मंगळवार तर तुम्हाला बजरंगबाणचं करायचंच आहे. ठीक आहे. तर दुसरा उपाय सांगते. स्वामींचं तारक मंत्र आहे, स्वामींच्या तारक मंत्राचं अनुष्ठान करा. अनुष्ठान करताना काय करायचं, सेम करायचं. एक आसन, त्यावर आपण बसायचं, संकल्प घ्यायचा, समोर पाणी ठेवायचं, उदबत्ती लावायची आणि स्वामींचं तारक मंत्राचं अनुष्ठान एका जागी बसून 11 वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे. आणि हे रोज करायचं आहे. याला कुठलेही दिवसांचं बंधन नाही, हे तुम्ही रोज करा. खंड पडला हरकत नाही, परत करा. खंड पडला हरकत नाही, परत करा. असं चालू ठेवा, हे आयुष्यभर चालू ठेवा, जेणेकरून ती जी व्यक्ती आहे ती त्यापुढे कधीच तिच्या डोक्यात नशेचा विचारही येणार नाही आणि ती घेणारही नाही. दुसरी गोष्ट एक सांगायचा मुद्दा म्हणजे की जेव्हा तुम्ही हे अनुष्ठान चालू कराल, कुठलंही अनुष्ठान करा जे तुम्हाला योग्य आणि सोपं वाटतं, जे अनुष्ठान कराल त्याच्यामध्ये जे पाणी तुम्ही प्यायला ठेवाल ना, ते तुम्ही तर प्यायचंच आहे, पण ते पाणी त्या व्यक्तीलाही प्यायला द्यायचं आहे, कारण ते भारलं गेलेलं पाणी आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही अनुष्ठानाला बसता तर त्या व्यक्तीसाठी पण एखादा ग्लास ठेवायचा आणि तुमचाही एखादा ग्लास ठेवा. म्हणजे जी नशा करणारी व्यक्ती आहे तिलाही तुम्ही भारलं गेलेलं पाणी जेव्हा प्यायला द्याल तेव्हा तेच पाणी तुम्ही प्यायला द्यायचं आहे. तर असा हे रामबाण उपाय मी तुम्हाला देते आहे, कळलं. याच्या पलीकडे जाऊन आणखीन कुणालाही सांगायचं नाही की मी हे माझ्या मुलासाठी किंवा त्या व्यक्तीसाठी मी हे करते, मी हे बघितलं, मग हे मी करायला लागली आहे. कुठे काहीही आपल्याला वाच्यता करायची नाही आहे. कारण काय होतं ना की आपण एखादी गोष्ट जेव्हा लोकांना सांगतो तेव्हा आपण ज्यासाठी एवढी सगळी मेहनत घेत असतो ना, ती एनर्जी काम करायचं थांबते. तर कधीही कुणाला आपण काय उपासना करतो, कशा करतो, कशासाठी करतो याची वाच्यता अजिबात करायची नसते. आणि जर कराल तर काहीही इतक्या उपासनांचा उपयोग होणार नाही, कितीही करत राहा. त्यामुळे कुठलीही वाच्यता आपण अजिबात करायची नाही. शांतपणे आपल्याला जे करायचं आहे आपल्या व्यक्तीसाठी आपण ते करायचं. या 2 उपासना मी देतीये, रामबाण उपासना आहेत, पक्क करा. तिसरी उपासना मी तुम्हाला सांगते की नवनाथांच्या पोथीमध्ये 40वा अध्याय रोज वाचायला चालू करा. 40 दिवस वाचा, 40 दिवस वाचा आणि नवनाथांना आवाहन करा. नवनाथांना संकल्प करून हा अध्याय वाचा आणि मग बघा तुमच्या घरातल्या व्यक्तींनी नाही दारू सोडली, नाही नशा, कुठली पण नशा सोडली तर माझं नाव बदला. तुम्ही या उपासनेपैकी कुठलंही उपासना केली तरी तुम्हाला ती फळणार आहे. फक्त ती मनापासून करायची आहे, विश्वास ठेवून करायची आहे, निराश न होता करायची आहे आणि मनामध्ये शंका कुशंकेला जागा ठेवायची नाही. उपासना करताना तरच या उपासना फळतात. तर मंडळी, इतके सुंदर उपाय मी दिलेले आहेत. तुमच्या घरामध्ये असं कोण व्यक्ती आहे का आणि तुम्ही यापूर्वी कुठल्या उपासना केलेल्या आहेत हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. आणि असे बरेच जणांना खूप प्रॉब्लेम्स आहेत, त्या प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. पुन्हा तुम्हाला हवे असलेला विषय घेऊन मी अंजली लवकरच तुमच्या पुढे नक्की येणार, लवकर येणार. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.